हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करण्याचे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला डीएमईआरच्या ज्या मित्रांनो 207 वॅकन्सीज याच्यासाठी मित्रांनो नोट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या बी फार्म आणि एम फार्म फ्रेशर स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटला पण मित्रांनो रेफरन्स प्रोव्हाइड केलं जातं। याच्या रिलेटेड पण इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती मेसेज करू शकता। आता आपण मित्रांनो आपल्या मेन मुद्द्याकडे वळू, ते म्हणजे ठाणे महानगरपालिकामध्ये मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीचं परमनंट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा बघू की या नोटिफिकेशन मध्ये टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या वॅकन्सी किती असणार आहेत। तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये ना अदर गट कच्या गट अदर पण वॅकन्सी खूप साऱ्या आहेत। त्याच्यामध्ये गट क मध्ये जेवढ्या पण पद येतात ना त्यांच्या पण वॅकन्सीज आहेत। ठाणे महानगरपालिकेची वॅकन्सी असणार आहे। तर मित्रांनो, इथे जर आपण फार्मसी बघायचं म्हणलं ना तर टोटल मित्रांनो इथे औषध निर्माण अधिकारी मित्रांनो 41 नंबरला इथे दिसतंय। जर तुम्हाला दिसत नसेल ना मी रीड आउट करतोय ते थोडंसं लक्षात घ्या। औषध निर्माण अधिकारी S7 च पे केलं असतं म्हणजे 29,200 ते 92,300। आणि लास्टच्या कॉलम मध्ये जर बघितलं तर टोटल फार्मसीच्या वॅकन्सी मित्रांनो 36 इकडे असणार आहेत। म्हणजे 36 फार्मसीच्या वॅकन्सी मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत। आता या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन करायचं असेल तर डेट कोणत्या असणार तर इम्पॉर्टंट डेट आपण इकडे डिस्कस करू जे की खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं, या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन करायचंय। अर्ज सादर करण्याचा कालावधी म्हणजे मित्रांनो तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला या वॅकन्सीसाठी भरायचंय तर ते कधीपासून स्टार्ट होणार आहे तर मित्रांनो स्टार्ट डेट जी असणार आहे ती असणार आहे 12 ऑगस्ट 2025। तर मित्रांनो 12 ऑगस्टला काय होणार आहे मित्रांनो ऍप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत। म्हणजे उद्यापासून मित्रांनो तुम्ही काय करू शकता, या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन, म्हणजे कोणत्या डेट पर्यंत तुम्ही हा अर्ज तुम्ही भरू शकता। लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे तर मित्रांनो या फार्मासिस्ट वॅकन्सीसाठी जे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे तर ते असणार आहे मित्रांनो 2 सप्टेंबर। तर मित्रांनो ही जे डेट आहे ही इम्पॉर्टंट डेट आहे कारण या डेटच्या आधी तुम्हाला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचंय। तर मित्रांनो ज्या स्टुडंटकडे डॉक्युमेंट नाहीत किंवा रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा कॉलेज कडून डिग्री सर्टिफिकेट आलेलं नसेल तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित आजच चेक करा की तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत का, ते व्हॅलिड आहेत का। जसे की नॉन क्रिमिनल वगैरे असेल तर ते सगळे व्हॅलिड डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत आणि त्याच्या 2 सप्टेंबरच्या आधी मित्रांनो तुम्हाला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचंय। ठीक आहे। त्याच्यानंतर आहे मित्रांनो इकडे बाकी गोष्टी पण दिल्या जसं की एक्झाम शुल्क, परीक्षा शुल्क जर बघायचं म्हणलं तर मित्रांनो ओपन साठी जे परीक्षा शुल्क असणार आहे ते 1000 असणार आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे कॅटेगरी मध्ये स्टुडंट येतात त्यांना 900 रुपये एक्झाम फीस आपली असणार आहे, जे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण एक्झाम होतात तर त्या एक्झामची फीस असते। ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो इकडे खूप साऱ्या गोष्टी मिसिंग आहेत जसं की डिटेल नोटिफिकेशन मध्ये काय होतं सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात पण ही शॉर्ट नोटीस आहे जी की लोकमत जो आपला न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये आलेला हा फोटो आहे। तर मित्रांनो ज्यावेळेस डिटेल नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डिस्कस करेल आपल्या टेलिग्राम चॅनलला, त्याच्या मी सगळ्या अपडेट्स देईल। त्याच्यासाठी काय करायचंय, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर त्या लिंक वरून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। आपलं जो युट्यूब चॅनल आहे जे की फार्मसीस रिलेटेड सगळ्या गोष्टी अचूक सर्वात आधी प्रोव्हाइड करतं। त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। आणि काही डाऊट आणखीन असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती डायरेक्ट मेसेज करू शकता, तिकडे मी तुम्हाला 100% हेल्प करेल। तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये पण फार्मसीच्या 36 वॅकन्सीज आहेत तर त्याच्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म पण उद्यापासून स्टार्ट होणार आहेत। तर मित्रांनो 2025 मध्ये फार्मसीसाठी एक गोल्डन इयर पण आपण म्हणू शकतो। याच्यामध्ये जर बघितलं तर DI चे फॉर्म पण सुरू आहेत। त्याच्यानंतर आधी 207 फार्मसीच्या वॅकन्सीज DMER मध्ये आल्यात। त्याच्या आधी मुंबई महानगरपालिके नवी मुंबई महानगरपालिकेचं पण झालं। त्याच्या आधी आता
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण वॅकन्सी आल्या, ठाणेची आताही आली आहे. आणखीन मित्रांनो महानगरपालिकेच्या खूप साऱ्या अपकमिंग वॅकन्सीज आहेत. तर मित्रांनो तुम्ही काय करा, स्टडी करत राहा. आणि मित्रांनो तुम्हाला टेक्निकलचं स्टडी मटेरियल पाहिजे, सगळ्यात क्वालिटी मटेरियल पाहिजे, तर मित्रांनो आपल्या या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिकडे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. आणि आणखीन काही डाऊट असेल तर मित्रांनो तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती पण मेसेज करू शकता. थँक्यू सो मच.